तुम्हाला माहित आहे का, बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये दरदरीत केलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं तर काय होईल? चला तर मग मी सांगते काय होईल. एक कांदा घेतला आणि छानपैकी एकदम बारीक चिरून घेतला. छान फाईन चॉप केला कांदा. तुम्ही 1-2 तुम्हाला हवं तसं घेऊ शकता. एका मिक्सिंग बाउल मध्ये चिरलेला कांदा घातला बारीक आणि दरदरीत केलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं. आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. लाल तिखट घातलं, हळद घातली, धने जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि आमचूर पावडर घातलं आणि छान मिक्स केलं. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता तडका पॅन मध्ये तेल घेतलं 1 चम्मच. छान तेल गरम झालं की मोहरी घातली. मोहरी तडतडली की जिरं घातलं, कढीपत्ता घातला, थोडंसं हिंग घातलं आणि छान चुरचुरीत फोडणी कांद्याच्या मिश्रणावर दिली. छान मस्त खमंग फोडणी बसली आहे. ही झाली आपली कांद्याची चटणी. आता फोडणी दिल्यानंतर मिक्स करून घेतलं छान. मस्त लागते ही चटणी. एखाद्या वेळेला आपल्याकडे भाजी नसली किंवा भाजी करायचा कंटाळा आला तर ही चटणी अतिशय उत्तम आहे. याच्यासोबत पोळी, वरण भात काही पण खाऊ शकतो. भाजी नसली तर भाजीचा छानपैकी पर्याय आहे हा आणि खूप टेस्टी लागते ही चटणी. आमचूर पावडर नाही घातला तर लिंबाचा रस पण तुम्ही घालू शकता. वाव, मस्त, खूप छान लागते पराठ्या बरोबर, भाकरी, पोळी, चपाती बरोबर. एकदम उत्तम आहे. करून बघा ही अशी चटणी कांद्याची. खूप टेस्टी, मस्त मजेदार चटणी आहे ही. वाव, बढिया, खूप छान, मस्त. वाव, करून बघा अशी चटणी आणि आस्वाद घ्या ह्या चटणीचा.